हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रकल्प व्यवस्थापनाच्या अवस्था बघणार आहोत. म्हणजेच एखादा व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल, ओके, व्यवसायाचं व्यवस्थापन करत असताना कोणत्या कोणत्या अवस्था आपल्याला बघाव्या लागत असतात. म्हणजेच उद्योजकाला आपल्या प्रस्तावित व्यवसायासाठी प्रकल्प तयार करावा लागत असतो आणि या प्रकल्पाच्या व्यवस्थापनाच्या मुख्य अवस्था कोणत्या कोणत्या आहेत. बघा, आपल्याला एखादा उद्योग जर करायचा असेल, व्यवसाय जर करायचा असेल, तर त्यासाठी आपण काय करतो, कच्चा आराखडा त्याचा तयार करतो, कच्चा प्रोजेक्ट प्लॅन आपण बनवत असतो. म्हणजेच काय करतो, आपण प्रकल्प तयार करतो. ओके, मग त्या प्रकल्पामध्ये मुख्य अवस्था कोणत्या कोणत्या येतात हे आपल्याला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. सो त्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. सो पहिली अवस्था आहे त्याची प्रकल्पाचा शोध, त्यानंतर प्रकल्प निश्चिती, त्यानंतर प्रकल्पाचं मूल्यमापन, त्यानंतर प्रकल्पाची अंतिम निवड, त्यानंतर प्रकल्प अंमलबजावणी, देन प्रकल्पाचं व्यवस्थापन. अशा सहा अवस्था आहेत, 6 स्टेजेस आहेत प्रकल्प व्यवस्थापनाच्या. त्यामध्ये पहिला बघूया आपण प्रकल्पाचा शोध. काय सांगितलं, प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन. या अगोदर पण तुम्हाला सांगितलं की प्रकल्पाचा शोध घेणे म्हणजे काय करणे आणि प्रकल्पाचा शोध आपण कुठं कुठं घेऊ शकतो. बघा, प्रकल्प व्यवस्थापनातील पहिली अवस्था आहे प्रकल्पाचा शोध घेणे आणि गुंतवणुकीसाठी व्यवसाय संधीचा शोध घेऊन त्यापैकी योग्य संधी निवडण्यात येते. काय सांगितलंय, गुंतवणुकीसाठी व्यवसाय संधीचा शोध घेऊन त्यामध्ये आपण योग्य संधीमध्ये काय करत असतो, गुंतवणूक करत असतो. योग्य संधी निवडून त्यामध्ये गुंतवणूक केली जात असते. नव्या व्यवसाय संधीची कल्पना सुचणे आणि त्या कल्पनेची छाननी करणे, निवडलेल्या कल्पनेच्या निकषांच्या आधारे त्या कल्पनेची पडताळणी करणे, प्रस्तावित प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे, गुंतवणुकीवर मिळणाऱ्या संभाव्य प्राप्तीचा अंदाज करणे इत्यादी प्राथमिक बाबी पूर्ण करण्यात येत असतात. बघा, व्यवसायाची कल्पना अंतिमतः निवडणे हे या अवस्थेत अभिप्रेत आहे. प्रकल्पाचा शोध घेणे म्हणजे काय करणे, ज्या पद्धतीचा ज्या व्यवसाय क्षेत्रामध्ये आपल्याला व्यवसाय करायचा आहे त्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संधी ज्या असतील बाजारपेठेच्या त्या निवडायच्या आणि त्यानुसार एखादा व्यवसाय काय करायचा, त्या एखाद्या व्यवसायाची निवड करायची, त्या प्रकल्पाची निवड करायची. ओके, आणि त्याचनुसार ज्या काही नव्या व्यवसायाच्या संधी असतात, त्या व्यवसाय संधीच्या कल्पना आपल्याला सुचत असतात, त्या कल्पनेची वेगवेगळ्या पद्धतीने छाननी करायची, निवडलेल्या कल्पनांच्या निकषांच्या आधारे त्याची पडताळणी करायची, प्रस्तावित प्रकल्पाची व्यवहार्यता तपासायची, गुंतवणुकीवर मिळणाऱ्या संभाव्य प्राप्तीचा अंदाज करायचा आणि प्राथमिक बाबी पूर्ण करून त्या प्रकल्पाची निवड करायची. हे प्रकल्पाचा शोध या पहिल्या अवस्थेमध्ये, प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन या अवस्थेमध्ये अभिप्रेत असतं आपल्याला. त्यानंतर बघा, प्रकल्पाची निश्चिती. यामध्ये काय सांगितलंय, प्रोजेक्ट फॉर्म्युलेशन, प्रकल्पाची कल्पना निवडल्यानंतर ती कल्पना प्रकल्पामध्ये मांडणे आवश्यक असते. ज्या वेळेला प्रकल्पाची कल्पना आपण निवडतो, म्हणजे आपल्याला कोणता व्यवसाय करायचा ती कल्पना आपण निवडतो, त्यावेळेला ती कल्पना प्रकल्पामध्ये मांडणं अतिशय आवश्यक असतं. त्या व्यवसाय कल्पनेच्या आधारे प्रकल्पाचं स्वरूप निश्चित केलं जातं. ओके, ज्या वेळेला आपल्याला एखादी प्रकल्पाची कल्पना आपण निवडतो त्यावेळेला ती कल्पना त्या प्रकल्पामध्ये मांडणं अतिशय आवश्यक असतं. म्हणजे त्या कल्पनेचा कच्चा आराखडा प्रकल्पाच्या स्वरूपात बनवणं हे आवश्यक असतं. त्या व्यवसाय कल्पनेच्या आधारे प्रकल्पाचे स्वरूप निश्चित केले जाते. त्या व्यवसायाच्या आधारे काय केलं जातं, प्रकल्पाचं स्वरूप हे निश्चित केलं जातं. ओके, त्या प्रकल्पाबाबत प्राथमिक बाबींसंबंधी विश्लेषण व छाननी केली जाते. जो काही आपण व्यवसाय निवडणार असतो त्याच्या प्राथमिक बाबी ज्या असतील त्याचं विश्लेषण, त्याची छाननी इथं केली जाते. व्यवसायासाठी वस्तू अथवा सेवा निवडणे, बाजारपेठेबाबत माहिती मिळवणे, उत्पादनाच्या तांत्रिक बाजूचा अभ्यास करणे, व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलाचा अंदाज करणे, वस्तू व सेवेच्या आर्थिक अंगाचा विचार करणे इत्यादी बाबी प्राथमिकदृष्ट्या अभ्यासण्यात येतात. बघा, प्रकल्पाची कल्पना हे निवडल्यानंतर ती कल्पना प्रकल्पामध्ये मांडणे आवश्यक असतं. त्या व्यवसाय कल्पनेच्या आधारे प्रकल्पाचे स्वरूप हे निश्चित केले जाते आणि त्या प्रकल्पाच्या प्राथमिक बाबी संबंधी
त्याचं विश्लेषण केलं जातं, त्याची छाननी केली जाते आणि व्यवसायासाठी वस्तू अथवा सेवा निवडणे, बाजारपेठेबाबत माहिती मिळवणं आणि वस्तूच्या तांत्रिक बाजूंचा अभ्यास करणे, व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलाचा अंदाज करणे, वस्तूच्या आर्थिक अंगाचा विचार करणे इत्यादी बाबी प्राथमिकदृष्ट्या आपल्याला तिथं विचारात घ्याव्या लागतात. त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागत असतो, उद्योजकाला करावा लागत असतो. त्या आधारे प्रकल्पाबाबत निर्णय घेतला जातो. तसेच प्रकल्पाबाबत व्यवहार्यता अहवाल हा तयार केला जात असतो. बघा, प्रकल्पाबाबत फिजिबिलिटी रिपोर्ट हा तयार केला जात असतो, म्हणजेच व्यवहार्यता हा रिपोर्ट तयार केला जात असतो. अशा पद्धतीनं प्रकल्प निश्चिती प्रोजेक्ट फॉर्म्युलेशन ही स्टेज आपल्याला पूर्ण करावी लागत असते. त्यानंतर तिसरी स्टेज आहे प्रकल्प मूल्यमापन, प्रोजेक्ट अप्रायझल. काय सांगितलं यामध्ये? प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल तयार केल्यानंतर बघा, प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल आपल्याला तयार करावा लागत असतो. ज्या वेळेला आपण प्रकल्पाची निश्चिती करतो, त्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला आपण प्रकल्पाची निश्चिती करतो त्यानंतर आपल्याला त्या प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल हा तयार करावा लागत असतो. आणि तो अहवाल तयार केल्यानंतर त्यातील विभिन्न जे घटक असतील त्या घटकाचं शास्त्रीय पद्धतीनं मूल्यमापन आपल्याला करावं लागत असतं. जे काही त्या प्रकल्पामध्ये घटक असतील त्या घटकाचं आपल्याला मूल्यमापन करावं लागत असतं. त्या प्रकल्पाची अर्थ क्षमता किती आहे, त्या प्रकल्पाची लाभ क्षमता किती आहे, त्यानंतर तांत्रिक क्षमता, विपणन क्षमता इथं तपासण्यात येत असते. लक्षात घ्या, प्रकल्पाची लाभ क्षमता, अर्थ क्षमता, तांत्रिक क्षमता आणि विपणन क्षमता तपासण्यात येत असते. प्रकल्पाचे त्या विभिन्न क्षमताच्या निकषाद्वारे बघा, प्रकल्पाचे त्या विभिन्न क्षमताच्या निकषांद्वारे ज्या काही तांत्रिक क्षमता असतील, विपणन क्षमता असतील, लाभ क्षमता असतील, अर्थ क्षमता असतील, त्या निकषाच्या आधारे काय केलं जातं? मूल्यमापन हे केलं जातं. ह्या मूल्यमापनामुळे प्रकल्पाबाबत व्यावसायिक व्यवहार्यता काय स्पष्ट होत असते. बघा, व्यवसायाची व्यवहार्यता जी असेल ती प्रकल्प मूल्यमापनामध्ये स्पष्ट होत असते. त्यानंतर अंतिम निवडीमध्ये काय सांगितलंय? प्रोजेक्ट सिलेक्शन. प्रोजेक्ट सिलेक्शन यामध्ये अंतिम निवड, यामध्ये प्रकल्पाच्या मूल्यमापनाद्वारे त्याची व्यवहार्यता स्पष्ट झाल्यानंतर बघा काय सांगितलंय? प्रोजेक्ट सिलेक्शन मध्ये प्रकल्पाच्या मूल्यमापनाद्वारे त्याची व्यवहार्यता स्पष्ट होत असते. आपण काय करतो? पहिल्यांदाच प्रकल्पाचा शोध घेतो, त्यानंतर प्रकल्पाची निश्चिती करतो. प्रकल्पाची ज्या वेळेला आपण निश्चिती करतो त्यावेळेला त्याचा व्यवहार्यता रिपोर्ट, आपला अहवाल तयार करत असतो आपण आपल्या बिझनेसचा. त्यानंतर त्याचं मूल्यमापन आपण प्रकल्प मूल्यमापनामध्ये करत असतो. ते कोणत्या पद्धतीने? त्याची आपल्या ज्या व्यवसायाची अर्थक्षमता असते, लाभ क्षमता असते, विपणन क्षमता असेल, तांत्रिक क्षमता तपासण्यात येते आणि त्याचं मूल्यमापन आपण प्रकल्प मूल्यमापनामध्ये करत असतो. आणि प्रोजेक्ट सिलेक्शन मध्ये अंतिम निवडीमध्ये काय होतं? तर प्रकल्प मूल्यमापनाद्वारे आपण जो व्यवहार्य अहवाल तयार केलेला असतो तो स्पष्ट होत असतो अंतिम निवडीमध्ये. प्रकल्पाच्या मूल्यमापनाद्वारे त्याची व्यवहार्यता स्पष्ट झाल्यानंतर विवेकपूर्ण पद्धतीने आपण प्रकल्पाची अंतिम निवड ही करत असतो. बघा, प्रकल्पाची व्यवहार्यता ज्या वेळेला स्पष्ट होते त्यानंतर आपण प्रकल्पाची अंतिम निवड ही करत असतो, व्यवसायाची अंतिम निवड करत असतो. त्यामध्ये प्रकल्पाची उद्दिष्टे असतील, साधनाची जुळवाजुळव असेल. आपण व्यवसायाची उद्दिष्टे अगोदर बघितली, कोणती उद्दिष्टे असू शकतात. त्याचबरोबर जी काही आपल्या व्यवसायाला लागणारी साधने असते, मग व्यवसायाला कोणती साधनं लागतात? तर व्यवसायाला भांडवल लागेल, मशिनरी लागतील, त्यानंतर कर्मचारी वर्ग लागेल आपल्याला, त्यानंतर कच्चा माल लागेल, या साधनांची जुळवाजुळव. त्यानंतर प्रकल्पासमोर असणारे अडथळे जे असतील, सर्वात मोठा अडथळा असतो व्यवसायासमोर तो म्हणजे भांडवलाचा, गुंतवणुकीचा. तो प्रकल्पासमोर अडथळे असतील, त्यानंतर प्रकल्पासाठी जागेची निवड असेल, इत्यादी बाबी बघा प्रकल्प जागेसाठी
प्रकल्प जागेची निवड असेल इत्यादी बाबी विचारात घेऊन प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय घेता येत असतो. त्यानंतर अंतिम निवड करण्यापूर्वी पुन्हा एकदा प्रकल्पाचं मूल्यमापन बिनचूक असल्याची खात्री आपल्याला करावी लागत असते. बघा, प्रकल्पाची अंतिम निवड ज्या वेळेला प्रकल्पामध्ये व्यवहार्यता प्रकल्पाची स्पष्ट होत असते, त्यानंतर आपण काय करतो, प्रकल्पाची अंतिम निवड करत असतो. त्याचमध्ये प्रकल्पाची उद्दिष्टे, साधनांची जुळवाजुळव, प्रकल्पासमोरील अडथळे, प्रकल्पासाठी जागेची निवड इत्यादी बाबी विचारात घेऊन प्रकल्पाचा अंतिम निर्णय आपल्याला घ्यावा लागत असतो, उद्योजकाला घ्यावा लागत असतो. अंतिम निवड करण्यापूर्वी पुन्हा एकदा प्रकल्पाचं मूल्यमापन आपण जे केलेलं आहे ते बिनचूक आहे का, अचूक आहे का, याची खात्री उद्योजकाला करावी लागत असते. कारण अंतिम निवड केल्यानंतर डायरेक्ट दुसरी 5वी स्टेज येते, ती म्हणजे प्रकल्पाची अंमलबजावणी. त्यासाठी प्रकल्पाचं अंतिम निवड, प्रकल्पाचे मूल्यमापन, प्रकल्प निश्चिती आणि प्रकल्पाचा शोध या 4ही स्टेज अतिशय योग्य, प्रॉपर आणि अचूक, बिनचूक असणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर प्रकल्पाची अंमलबजावणी, इम्प्लिमेंटेशन. काय सांगितलं यामध्ये, प्रकल्पाची अंतिम निवड झाल्यानंतर संसाधनाच्या प्रत्यक्ष जुळवाजुळवीस प्रारंभ केला जातो. मग ज्या वेळेला आपण प्रकल्पाची अंतिम निवड करतो त्यानंतर आपण काय करतो, आपल्या व्यवसायासाठी जी काही संसाधने लागणार आहेत त्याची जुळवाजुळव करायला उद्योजक हा सुरुवात करतो. त्यामध्ये प्रकल्प अंमलात आणण्याचे वेळापत्रक तयार केले जाते. प्रकल्प कशा पद्धतीने अंमलात आणला जाणार आहे त्याचं शेड्यूल तयार केलं जातं, कार्यवेळापत्रक त्याचं तयार केलं जातं. जागेची प्रत्यक्ष निवड, त्यानंतर भांडवलाची उपलब्धता, यंत्रसामग्रीची खरेदी, त्यानंतर कर्मचाऱ्यांची भरती, कच्च्या मालाची उपलब्धता इत्यादी बाबींची पूर्तता इथं करावी लागत असते. बघा काय सांगितलंय, प्रकल्पाची अंतिम निवड झाल्यानंतर साधनांच्या प्रत्यक्ष जुळवाजुळवीस प्रारंभ केला जातो. प्रकल्प अंमलात आणण्याचे वेळापत्रक तयार केले जाते. ओके, प्रकल्प अंमलात आणण्याचे वेळापत्रक हे तयार केले जाते. जागेची प्रत्यक्ष निवड केली जाते. काय सांगितले, जागेची प्रत्यक्ष निवड केली जाते. भांडवलाची उपलब्धता, यंत्रसामग्रीची खरेदी, कर्मचाऱ्यांची भरती, कच्च्या मालाची उपलब्धता इत्यादी बाबीची पूर्तता करण्यात येते. बघा, प्रकल्पाची अंमलबजावणी करायची आहे, त्यामध्ये काय काय करावं लागणार आहे, तर त्यामध्ये आपल्याला साधनांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. तर त्यामध्ये काय काय येऊ शकतं, तर प्रत्यक्ष जागेची निवड करायची, भांडवलाची उपलब्धता करून ठेवायची, त्यानंतर यंत्रसामग्री जी लागणार आहे आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये त्याची खरेदी करायची, त्यानंतर जे काही कर्मचारी लागणार आहेत ते स्किलनुसार कर्मचाऱ्यांची भरती आपल्या व्यवसायामध्ये करायची, त्यानंतर कच्चा माल आपल्याला कुठून उपलब्ध होईल याची कच्च्या मालाची सोय करायची इत्यादी बाबींची पूर्तता उद्योजकाला करावी लागत असते प्रकल्पाची अंमलबजावणी करताना. ओके, त्याशिवाय प्रकल्पाची नोंदणी करणं, ना हरकत प्रमाणपत्र आपल्याला मिळवायचं असतं, त्यानंतर प्रकल्पाचा परवाना पत्र आपल्याला घ्यायचं असतं, कायदेशीर अनौपचारिक बाबी पूर्ण कराव्या लागत असतात. बघा, संसाधनाची जुळवाजुळव केल्यानंतर ज्या काही लिगल प्रोसेस असेल त्या लिगल प्रोसेस कंप्लीट करावे लागतात. त्यामध्ये आपल्या व्यवसायाची नोंदणी करणं, त्यांना हरकत प्रमाणपत्र असतं व्यवसायाचं ते मिळवणं, परवाना पत्र मिळवणं इत्यादी लिगल प्रोसेस, कायदेशीर बाबी ह्या पूर्ण कराव्या लागत असतात व्यावसायिकाला, उद्योजकाला. त्यानंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे शेड्यूल ऑफ कमिशनिंग द प्रोजेक्ट. बघा, प्रकल्पाच्या अंमलबजावणीचं वेळापत्रकामध्ये सराव क्रिया, ट्रायल ऑपरेशन अँड प्रोडक्शन व नंतर प्रत्यक्ष उत्पादन क्रिया, ॲक्च्युअल ऑपरेशन अँड प्रोडक्शन असे 2 भाग केले जातात. जे काही प्रकल्पाचा अंमलबजावणीचं वेळापत्रक तयार केलं जातं त्यामध्ये 2 भाग केले जातात. त्यामध्ये पहिला असतो तो म्हणजे वेळापत्रकाचा सराव क्रिया आणि दुसरा असतो तो म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे प्रत्यक्ष उत्पादन क्रिया. ज्या वेळेला आपण एखादा व्यवसाय सुरू करतो किंवा एखाद्या वस्तूचं उत्पादन घेत असतो त्यावेळेला आपण काय करतो, ॲट अ टाइम फर्स्ट टाइममध्ये आपण जास्तीत जास्त उत्पादन करतो का, तर नाही. एखाद्या अगोदर काय केलं जातं, ट्रायल केलं जातं. अगोदर एखादी वस्तू बनवण्याचा ट्राय केला जातो. ओके, ट्रायल केलं जातं, एखादी वस्तू बनवली जाते अगोदर.
आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला ती वस्तू सक्सेस होते म्हणजे त्या वस्तूचं परीक्षण केलं जातं आणि त्याच्यानंतर काय केलं जातं, प्रत्यक्षात उत्पादन त्या वस्तूचं घेतलं जातं. म्हणून प्रकल्पाची अंमलबजावणी करत असताना जे वेळापत्रक तयार केलं जात असतं त्यामध्ये 2 भाग असतात. त्यामध्ये पहिला म्हणजे काय, तर पहिला म्हणजे वेळापत्रकाचा सराव क्रिया आणि दुसरा म्हणजे प्रत्यक्ष उत्पादन क्रिया. ओके. त्यानंतर वेळापत्रकानुसार जे काही वेळापत्रक बनवले त्या वेळापत्रकानुसार प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात ही केली जात असते. त्यात तुम्हाला स्टेजेस सांगितल्या, त्या स्टेजेस एका स्टेजेस नंतर दुसरी स्टेजेस आलीच पाहिजे. आता पहिली आहे प्रकल्पाचा शोध, त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट प्रकल्पाची अंतिम निवड असं सी स्टेज घेऊ शकत नाही. प्रकल्पाचा शोध झाल्यानंतर प्रकल्पाची निश्चितीच आली पाहिजे. प्रकल्पाची निश्चिती झाल्यानंतर प्रकल्पाचं मूल्यमापनच आलं पाहिजे. ज्या वेळेला प्रकल्पाचं मूल्यमापन होतं त्याच्यानंतर प्रकल्पाची अंतिम निवड ही स्टेज आली पाहिजे, हाच पॉईंट आला पाहिजे. त्याच्यानंतर प्रकल्पाची ज्या वेळेला अंतिम निवड होते त्यानंतर प्रकल्पाची अंमलबजावणी ही स्टेज आली पाहिजे. आणि त्याच्यानंतर अंमलबजावणी करतो आपण त्यावेळेला त्यानंतर काय करतो, डायरेक्ट आपण काय करतो, प्रत्यक्ष व्यवसायाला सुरुवात ही केली जात असते. म्हणजेच प्रकल्पाचं व्यवस्थापन, शेवटची अवस्था, शेवटची स्टेज. काय सांगितलं यामध्ये, प्रोजेक्ट मॅनेजमेंट. यामध्ये काय सांगितलंय तर सांगितले बघा, प्रकल्पाच्या व्यवस्थापनामध्ये प्रकल्प म्हणजे व्यवसाय प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर त्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न हा निर्माण होत असतो. बघा, प्रकल्प व्यवस्थापन कधी निर्माण होतं किंवा प्रकल्प व्यवस्थापनाचा प्रश्न हा कधी निर्माण होतो, ज्या वेळेला प्रकल्प म्हणजेच व्यवसाय हा प्रत्यक्षरित्या सुरू होतो, स्टार्ट होतो, त्यावेळेला आपल्याला व्यवसाय व्यवस्थापनाची गरज ही पडत असते. व्यवसाय व्यवस्थापन या क्रियेला सुरुवात करावी लागत असते. उपलब्ध संसाधनांचा महत्तम वापर, उत्पादन क्षमतेचा पूर्ण वापर, व्यवसायातून महत्तम प्राप्ती मिळवणे, प्राप्तीचा दर वाढवणे, जोखमीचे प्रमाण कमी करणे, मानवी संसाधनाचा कुशलतेने उपयोग करणे इत्यादी बाबींसाठी परिणामकारक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. बघा, प्रकल्पाचं परिणामकारक व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर ते कशासाठी महत्त्वाचं आहे, जो काही व्यवसायामध्ये उपलब्ध असणारे संसाधने असतील त्याचा जास्तीत जास्त वापर करणे, त्याचबरोबर उत्पादन क्षमता जी असेल आपल्या व्यवसायाची त्या क्षमतेचा पूर्ण वापर आपण करून घेतला पाहिजे. व्यवसायातून महत्तम प्राप्ती आपल्याला मिळाली पाहिजे. ओके. त्यानंतर प्राप्तीचा दर जो असणार आहे तो आपला वाढला पाहिजे आणि जी काही जोखीम असणार आहे ती जोखमीचं प्रमाण हे कमी झालं पाहिजे. मानवी साधनांचा कुशलतेने वापर आपण करून घेतला पाहिजे. त्यासाठी व्यवसायाचं व्यवस्थापन हे परिणामकारक असणं अतिशय महत्त्वाचं असतं. ओके. त्यानंतर दूरदृष्टी. प्रत्येक उद्योजकाला व्यावसायिकाला दूरदृष्टी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. इन फ्युचरमध्ये काय होऊ शकतं याचा अंदाज आपण लावणं अतिशय महत्त्वाचं आहे. फ्युचरमध्ये काय होईल याची दूरदृष्टी जर एखाद्या उद्योजकाला असेल तर तो वर्तमान काळामध्ये फ्युचरसाठी काही प्लॅनिंग करू शकतो. त्यासाठी दूरदृष्टी असणं अतिशय आवश्यक आहे. कल्पक व निर्दोष नियोजन, बिनचूक निर्णय. जो कोणता उद्योजक असणार आहे त्यांनी जो काही व्यवसायामध्ये निर्णय घेतले जाणार आहेत ते निर्णय हे बिनचूक असणं अतिशय महत्त्वाचं आहे. अचूक निर्णय असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर कार्यक्षम संघटन, गतिमान निर्देशन व पद्धतशीर नियंत्रण याद्वारे व्यवस्थापनाची परिणामकारकता आपल्याला वाढवता येते. बघा काय सांगितलंय, प्रकल्प व्यवस्थापनामध्ये आपण व्यवसायाची परिणामकारकता कशा पद्धतीने वाढवू शकतो. जर आपल्या व्यवसायावरती पद्धतशीर नियंत्रण असेल, गतिमान निर्देशन जे असणार आहे ते गतिमान असेल, संघटन जे असणार आहे ते कार्यक्षम संघटन असेल, जे काही व्यवसायामध्ये निर्णय घेतले जातात ते निर्णय जर बिनचूक असतील, अचूक असतील आणि त्या उद्योजकाला जर दूरदृष्टी असेल, तो कल्पक आणि निर्देशक नियोजन प्रवृत्तीचा जर असेल, तर नियोजन व्यवस्थित असेल तरच आपलं व्यवसाय व्यवस्थापन हे परिणामकारक होणार आहे. ओके.
अशा रीतीने कोणताही प्रकल्प आपण या 6 अवस्थांमधून मार्गक्रमण करत असतो. बघा, अशा रीतीने कोणताही प्रकल्प असेल त्याला या 6 स्टेजेसमधून जावं लागत असतं आणि प्रत्येक अवस्था महत्त्वाची असून आवश्यकतेने तज्ञांचा सल्ला व्यावसायिकाला, उद्योजकाला घ्यावा लागत असतो. ओके, सो या पद्धतीने प्रकल्प व्यवस्थापनाच्या अवस्था आपल्या इथं स्पष्ट केल्या आहेत, क्लिअर केल्या आहेत. सो कंपल्सरी कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करा. सो नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात प्रकल्प अहवाल फेल का होतो, प्रकल्प अहवाल अपयशी होण्याची कारणे.